हाय, गुड मॉर्निंग. मी रेश्मा आणि तुमचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओजमध्ये. आणि आता आम्ही पोहोचलो आहोत चिपळूणला आणि तुम्ही बघू शकता आता इथे सुद्धा खूप गर्दी आहे गाड्यांसाठी. आम्ही थांबलो होतो पण गाडीचा पत्ता नसल्यामुळे आम्ही जास्त वेळ वाट नाही बघितली आणि आम्ही डायरेक्टली रिक्षा करून निघालो आहोत, कारण की चिपळूणपासून आमचं गाव अजून थोडंसं लांब आहे. आणि त्यातच आमच्या दोघांनाही सकाळी कळलं की आम्हाला पूजेला बसायचं आहे. घरी तर आलो होतो पण घरी काही शूट करता आलं नाही मला, कारण की माझ्या मागे सगळे लागले होते लवकरात लवकर आंघोळ करून रेडी हो. आणि हे आमचे गावचे बाबा आहेत, म्हणजे माझ्या सासऱ्यांचे भाऊ लागतात ते आहेत. आणि आता मी जाते जिथे पूजा होती तिथे. आणि आमच्याकडे आज होणार आहे विहिरीची पूजा, कारण की आमची जी विहीर होती, जुनी विहीर होती, खूप जुनी, जे आमच्या सासऱ्यांच्या वडिलांच्यापासून चालत आलेली आहे. तर तिथे आता चांगली विहीर अजून एक बांधून घेतलेली आहे आणि त्या विहिरीची पूजा आहे. आणि त्याचा खरा मान होता आमच्या आईबाबा, म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांचा होता. पण तो त्यांना नाही जमला, कारण की त्यांना बसावं लागलं, असं जमणार नाही. आणि हे आहे आमच्या विहिरीचं पाणी. आणि त्या पाण्यामध्ये तुम्ही बघू शकता एक छोटंसं बेडक आहे. पण आणि ही आहे ती जागा जिथे विहीर आहे. ते समोर विहीर आहे. अजून थोडंफार काम बाकी आहे, पण ते काम हे लवकरात लवकर करून घेण्यात. पण आमच्याकडे ना सगळीच कामं ना सगळे मिळून करतात, मोठे छोटे सगळे एकत्र येतात. आणि आता आम्ही इथे आलो आहोत पूजेसाठी, कारण की तुम्हालाही माहिती असेल नदीकिनारी खूप असे देव असतात ज्या पाण्यात किंवा नदीच्या किंवा विहिरीच्या जवळ असतात. त्यांची पूजा केली जाते, त्यांना अर्पण केलं जातं. त्यांना सांगितलं जातं की बाबा आम्ही आता हिची पूजा मांडतोय, जशी आमची आधीची विहीर होती त्याचप्रमाणे तू ह्या विहिरीला सुद्धा साथ दे आणि ह्याच विहिरीला सुद्धा त्या पाणी लागू दे आणि ह्या विहिरीचं पाणी संपू देऊ नको. पूजा बिजा झाल्यानंतर आमच्या सगळ्यांना अक्षता टाकायचे होते आणि वाकून पाया पडायला सांगितले जात होते. आणि खरंच तर माझ्याकडनं वाकवलं जात नव्हतं. आणि त्यात ते बाबा सांगत होते की वाकून देवाचे पाया पड, पण मी घाईघाईत सगळे देवांचे एकत्रच पाया पडले, कारण की देवाला सगळं चूलबूक माफ असते, कारण की आपण त्यांचे लेकरं आहोत. आणि हा आहे इकडचा व्लॉग. पुढच्या व्लॉगमध्ये अजून भेटूया, कारण की ह्याचे अजून 2-3 पार्ट आहेत. मग भेटूया पुन्हा एकदा. बाय.